दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी। सणातला सण म्हणजे दिवाळी, वर्षातून येतो तो मोठा सण म्हणजे दिवाळी। तर दिवाळीला काय पणत्या लावू, स्वयंपाक करू, रांगोळी काढू। तर सगळ्यांच्याच घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो दिवाळीच्या दिवशी। तर मी पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते। तर डाळ घेतली निसून हरभऱ्याची आणि पाणी तर अगोदरच ठेवलेलं होतं आदन करायला। तर उकळलेल्या पाण्यात डाळ टाकली ना तर लवकर डाळ शिजती, पटकन त्या डाळीला उकळी पण येते। तर 3 कप मी डाळ घेतली होती हरभऱ्याची, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी अगोदर ठेवलेलं होतं। उकळल्यानंतर डाळ टाकली त्याच्यामध्ये। तर आता आमटी करायची हरभऱ्याच्या डाळीची, जे पाणी निघल त्याच्यासाठी कांदा चिरून घेते। भरपूर असे 5-6 कांदे मी उभे पातळ चिरून घेते। आणि हा हिरवा मसाला आहे तो 1 दिवस आधी रात्रीच तयार करून ठेवला मी। तर ह्या मसाल्यामध्ये आहे ना लसूण, आलं आणि कोथिंबीर बिना पाण्याचं असं वाटून घेतलं तर हा मसाला आहे ना मला 8-9 दिवस जातो। मी एकदाच वाटून घेते आणि कांदा खोबरं पण मी असं सुक्कच वाटून घेते, भाजून थोडंसं। तर खोबरं मी पाण्यात भिजायला टाकलं तोपर्यंत, तर कांदा चिरेपर्यंत खोबरं पण भिजल आणि पटकन चिरल्या जाईल। तर इथं आहे ना भजे करण्यासाठी मी 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्यात अर्धा चमचा जिरे टाकले आणि थोडंसं मीठ टाकलं। मीठ टाकल्याने पटकन असं वाटल्या पण जातं आणि मिरची खराब पण होत नाही उरलेली। तर मिरची पण बारीक झाली। एका शेगडीवरती मी वरण भाताचा कुकर पण लावलेला आहे, फिक्कं वरण हिंग टाकून। नैवेद्याला वरण भाताचा पण नैवेद्य असतो, जरी पुरणपोळी जरी असली तरी तर पातेल्यात आहे ना 1 कांदा मी अगोदर चिरून घेतला, त्यात डाळीचं पीठ टाकलं आणि वाटलेली हिरवी मिरची टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली वरनं चिरून, थोडं चिमूटभर हिंग टाकलंय आणि चवीपुरतं मीठ टाकलंय आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि चिमूटभर 1 खाण्याचा सोडा टाकला त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते। म्हणजे जोपर्यंत वरण भाताचा कुकर होईपर्यंत पीठ लावून घेते, म्हणजे तो कुकर झाला की लगेच तेल ठेवता येईल तापायला आणि मसालाही वाटून घ्यायचा आहे परत। तर असं पीठ पण भिजून ठेवून दिलं थोडा वेळ आणि परत आता हे खोबरं जे चिरलं होतं ना, तर हे खोबरं असं कमी भाजून घेतलं आणि कांदा जास्त कडक केला, असा बारीक छोट्या गॅसवरती असं एकदम कडक केला आणि एकदम असा लालसर भाजून घेतला। तर हा पण 8-9 दिवसाचा मसाला असतो। तर आधी खोबरं बारीक करून घेते, काय होतं ना दोन्ही संग टाकलं तर ते पटकन वाटल्या जात नाही। तर आधी खोबरं वाटून घेतलं, मग कांदा टाकला, तर थोडं चमच्यानी त्याला खालीवर करत गेले, थोडं मिक्सर बंद केलं, थोडंसं फिरवलं, परत मिक्सर चालू केलं, असं 2-3 वेळेस करून तो मसाला बारीक वाटल्या पण जातो आणि त्यात 1-1.5 चमचा मीठ टाकून मिक्स करून ठेवते। आता हा इतका मसाला काही मी आमटीला टाकणार नाही, थोडा कमीच टाकणार, म्हणजे हा एकदम 8-9 दिवसाचा मसाला असतो। नॉनव्हेजसाठी पण मी हाच मसाला वापरते। तर आहे ना कुकर पण थंड झाला, बाजूला केला आणि तळण काढायला कढई ठेवली। तर अगोदर कुरड्या तळून घेतल्या आणि आता भजेचा पण घाणा काढून घेते आणि मेथीची भाजी पण होती, ती रात्रीच निवडून ठेवली, तर ती सुद्धा मी एका गॅसवर मेथीची भाजी पण फोडणी टाकून घेतली। तर भजे पण तयार झाले, आता या जेवायला। आणि उडदाच्या डाळीचे पापड आहेत, तर पापडसुद्धा तळून झाले आणि व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून पूर्ण रेसिपी काही दाखवली नाही, फक्त पुरणपोळी, आमटी आणि तळण हेच दाखवलेलं आहे। तर इकडं डाळ पण आपली शिजली छान अशी हरभऱ्याची डाळ। तर आता पुरण करायसाठी डाळ गाळून घेते चाळणीमध्ये, कारण पाणी सगळं डाळीतलं काढून घ्यावं लागतं। आपल्याला साखर, गूळ जे काही टाकायचं असलं तर त्याच्या अगोदर पूर्ण पाणी डाळीतून काढून घ्यावं लागतं। तर पाणी पण काढून घेतलं आमटीसाठी आणि थोडीशी डाळ मी शिल्लक ठेवलेली आमटीसाठी, कारण आमटी आहे ना भरपूर लागते आम्हाला। तर इथं ह्या मापाने मी 3 कप हरभऱ्याची डाळ घेतली, तर त्यातनं आता अर्धा कप तर डाळ आपण आमटीसाठी काढली। तर हे 2.5 कप डाळ आणि 2.5 कप साखर असं बरोबरीने मोजून घेतलं। जितकी डाळ आहे तितकीच साखर घेतलेली आहे। डाळीतलं पाणी पण निथळलं गेलं आणि डाळ आणि साखर दोन्ही मिक्स करून घेते। तर गुळाचंही पुरण छान होतं, पण मी साखरीचंच करते। पोळी पण अजिबात कडक होत नाही, नरमच राहतात
2-3 दिवसापर्यंत पोळ्या नरम राहतात, कडक होत नाही अजिबात. तर आता ही जी डाळ आमटीसाठी काढलेली होती ना, तर ती पाणी तर एका बाजूला ठेवलं आहे काढून मी, पण ही डाळ आहे ना थोडं थोडं पाणी टाकून अशी मिक्सरमधनं बारीक करून घेतली आणि त्या आमटीच्या पाण्यात जे काढलं ना डाळीचं त्याच्यात टाकून दिली. तिकडच्या शेगडीवरती मी मेथीची भाजी पण फोडणी घालून घेतली मगाशीच. आणि आता इथलं पण साखर पूर्ण वितळली आणि पूर्ण मुरल्या गेली त्या डाळीमध्ये. तर असं पातळच पाहिजे थोडं, कारण ते साखरीचं पुरण असतं ना, तर एकदम पाणी सुक्कं करायचं नाही आहे, एकदम पाणी आटवायचं नाही, थोडं असं पातळच ठेवायचं, का की ते गरम गरम वाटायचं आणि वाटूपर्यंत सुक्कं होऊन जातं पुरण आपलं. त्यासाठी थोडंसं असं ओलसरच ठेवावं लागतं. जे गुळाचं पुरण असतं ना ते पूर्ण सुक्कं करावं लागतं, तर साखरीच्या ह्याला पूर्ण सुक्कं करायची गरज नाही. तर हे असं थोडं पातळ पण निघतं, पण ते काय होतं थंड झालं की घट्ट होऊन जातं, घट्ट होतंय पुरण. तर असं पुरण पण आपलं तयार झालं. रेसिपी आवडल्यास लाईक करणे, सबस्क्राईब करणे. आणि हे जे आमटीला पाणी काढून ठेवलं होतं ना, तर पुरणाचं पातेलंच मी घासून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये आमटी करायला टाकते. तर त्याच्यात ते येळवणी काढलेली होती ती त्याच्यात टाकली मी. आणि आता इथं आमटी फोडणी घालायला कढई ठेवली, तेल टाकलं. तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकली परतायला आणि लसूण, तर त्या हिरव्या मसाल्यामध्ये लसूण भरपूर वाटलेला आहे मी. आणि 1-1.5 चमचा इतका हिरवा मसाला टाकला आणि जो कांदा खोबऱ्याचा मसाला होता ना तो पण टाकला. 1 चमचा भरी 1.5 चमचा इतका टाकला. आणि 2 चमचे लाल तिखट टाकलं, 2 चमचे कांदा लसूणची चटणी टाकली, 1.5 चमचा हळद टाकलं आणि थोडासा कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये. आमटीला कढीपत्ता पाहिजेनच, कढीपत्त्याशिवाय आमटीला चव येत नाही. तर पूर्ण टाकल्यानंतर मसाला ते आता परतून घेते आणि थोडं 5 मिनटं बारीक गॅसवरती ठेवते, का की 5 मिनटानंतर त्याचा कलर असा बदलतो परतल्यानंतर पुन्हा. तर असा कलर बदलला बघा त्या मसाल्याचा. आता हा मसाला एकदम तयार आहे. तर पातेलं धुवून, ते पाण्याचं जे पातेलं होतं ना तेच धुवून मी असं साधं पाणी टाकलं अगोदर, डाळीचं पाणी टाकलेलं नाही आहे, फक्त थोडंसं साधं पाणी टाकून. त्याच्यात काय आहे ना मसाल्याचे बारीक बारीक गोळे होतात, तर ते गोळे मोडायचे चमच्याने हलवून. नाहीतर मग काय होतं ना पूर्ण डाळीच्या आमटीत टाकलं तर मग ते पूर्ण मिक्स होत नाही बरोबर. त्यासाठी आधी थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि मग ते येळवणी काढलेल्या पातेल्यात ते मसाल्याचं पाणी टाकलं गॅसवरती ठेवून. आता जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं आपण वाढवायचं, का की आमटी आहे ना गार झाल्यानंतर ती घट्ट होती. त्यासाठी जास्त घट्ट पण नाही ठेवायची, पातळ पण नाही ठेवायची, अशी मध्यम ठेवायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आता आमटीला उकळी आली ना की बारीक गॅस करायचा आणि थोडं 7-8 मिनटं आणखीन छान उकळू द्यायची, की आमटी पण तयार झाली आपली. आणि आता पीठ पण तिंबायला घेतलं आहे. तर पीठ पण असं एकदम पातळ, एकदम नरम सूद, एकदम सैलसर पीठ पाहिजे ना आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी. जे गव्हाचं रोजचं वापरायचं पीठ आहे तेच पीठ मी घेतलेलं आहे पुरणाची पोळी करायला. पण एकदम सैलसर पीठ मळून घेतलं. सैलसर पिठाने काय होतं ना पोळी अजिबात फुटत नाही आणि पोळी पण चांगली येते आपली. तर छोटा उंडा घेतला, उंड्यापेक्षा जास्त मोठं पुरण घेतलेलं आहे. उंडा छोटा आणि पुरण जास्त असं घ्यायचं असतं. आणि 4 बोटांनी पिठाला वर घ्यायचं आणि 2 अंगठ्यांनी पुरणाला आतमध्ये ढकलत चालायचं आणि वरनं चांगलं पिठाचे तोंड असे वरती घेऊन चारी बाजूनी एकदम पॅक बंद करायचे. म्हणजे पोळी लाटतानाही फुटत नाही आणि भाजतानाही फुटत नाही, अशी छान पोळी आपली तयार होती. पुरण पॅक बंद पिठात करून किती छान उंडा तयार झाला आपला. तर आता त्याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घेते आणि थोडंसं वरनं परत पीठ टाकायचं 2 लाटणे फिरवल्यावरती. आणि एकदम आल्हाद लाटायचं, एकदम जोर देऊन लाटायचं नाही, का की ती पुरणाची पोळी आहे ना, आपण साध्या चपातीला जोर देऊन लाटू शकतो पण पुरणाच्या पोळीला नाही लाटू शकत. तर असं आल्हादच लाटून घ्यायची पोळी. आणि आता तव्यावर टाकली. तर थोडंसं गॅस मध्यम केलेला आहे. पहिले मी तवा तापून घेतला आणि नंतर मध्यम केला आणि नंतर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावायचं. तर मी आहे ना
तर मी तेल आणि तूप दोन्ही पण मिक्स करून घेतलं आणि असं पण काही दुधाबरोबरच पोळी खाणार आहे तर दुधामध्ये पण तूप टाकूनच घेतो, त्यामुळं तेल आणि तूप दोन्ही मिक्स केलं तर पुरणाची पोळी किती छान टम्म फुगली ती दिसतच आहे आपल्याला। तर आपला स्वयंपाक पण झालेला आहे पूर्ण। रेसिपी आवडल्यास लाईक करणे। तर मेथीची भाजी पण तयार झालेली आहे आणि ही आमटी पण तयार झालेली आहे आपली आणि हे वरण हिंग टाकून फिक्कं वरण पण झालेलं आहे तयार आणि भात पण आपला तयार झालेला आहे, तळणही आपलं झालेलं आहे आणि ह्या पोळ्या आहेत तर ह्यावरती 4-5 पोळ्या आहेत ना ह्या साध्या पोळ्या आहे आणि 8-9 पुरणाच्या पोळ्या केल्या। माझे मुलं आहे ना जास्त पोळी खात नाही पुरणाची, त्यांना साध्या चपात्या लागतात आणि देवीचे निवेद पण भरून ठेवले। नमस्कार मंडळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समाधान आणि वैभवाच्या दीपमाळेने लखलखीत करणारी असावी। पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।